नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. ढोल ताशांचा गजर, झगमगत्या सजावटी आणि भक्तांच्या जयघोषाने दुमदुमलेला आपलं पुणे. इथला गणेशोत्सव केवळ आनंद नाही तर पुणेकरांच्या हृदयाचं ठोकर आहे. आज आपण भेटणार आहोत त्या 5 मानाच्या गणपतींना आणि शेवटी पुण्याचा राजा दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन हा सोहळा पूर्ण करूया. तर तुम्ही बघूच शकता, आपण आलो आहोत मानाच्या पहिल्या गणपतीला, जो की कसबा पेठमध्ये आहे, श्री कसबा गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे जिजाऊंनी स्वतः इथे गणपतीची स्थापना केली. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद जिथे लाभला तो कसबा गणपती. पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणवला जाणारा हा गणपती. प्रत्येक वर्षी गणेशोत्सवाची सुरुवात इथूनच होते आणि पुणेकर म्हणतात, कसबा गणपतीला मान द्यायचा म्हणजे गणपती बाप्पाला मान दिल्यासारखं आहे. हा गणपती केवळ मानाचा गणपती नसून हा पुण्याचा ग्रामदैवत देखील आहे. पुणे हे संस्कृतीचं आणि परंपरेचं शहर. इथे गणेशोत्सव हा केवळ सण नसून पुणेकरांसाठी तो श्रद्धेचा, एकतेचा आणि अभिमानाचा उत्सव आहे. हा आपला मानाचा दुसरा गणपती म्हणजेच श्री तांबडी जोगेश्वरी गणपती. म्हणतात ना, देवीशिवाय गणपती अपूर्ण आहेत. तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची आराध्य देवी आणि तिच्यासमोर बसलेला दुसऱ्या मानाचा गणपती. देवी देवतेच्या या सोबतीमुळे भक्तांना वाटतं की पुणे खरंच पुण्यनगरी आहे. शेजारचं हल्लीचं मार्केट मात्र इतकं गर्दीचं की देवदर्शनानंतर लोकांना वाटतं, बाप्पा आता जरा नो क्राऊड, कृपा कर बरं का. पण माझं देवाकडे एकच मागणं असेल की यापुढे कोणाचंही ताट हे मोकळं नसू दे. हा आहे मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम गणपती. या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीची परंपरा 1887 पासून सुरू आहे. शिस्त, शक्तिभाव आणि संस्कृती यांसाठी ओळखला जाणारा हा गणपती. इथली मिरवणूक म्हणजे डोळ्यांचं पारणं फिटणारं असतं. गुरुजी तलाव गणपती म्हणजे शांतता आणि भक्तिभावाचं प्रतीक. पण हो, पुणेकरांच्या भाषेत सांगायचं झालं तर लाईनमध्ये उभे राहा ही शिस्त इथे खरोखर पाळली जाते. आणि का नाही पाळली जावी? आता पुणे म्हटलं तर शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं, मग इथे थोडी शिस्त असणारच. चला तर. आणि आपण आलो आहोत तुळशीबागमध्ये. नाही, शॉपिंगला नाही आलो तर मानाच्या चौथ्या गणपतीला, जो की स्थायिक आहे तुळशीबाग इथे, श्री तुळशीबाग महागणपती. तुम्ही बघूच शकता, तुळशीबाग गणपती मानाचा चौथा गणपती. पुण्याची शान तुळशीबाग इथे गणपतीचं मंडळ 1893 मध्ये सुरू झालं. भव्य मूर्ती, देखणी सजावट आणि महिलांसाठी शॉपिंग पॅराडाईज असलेला तुळशीबाग. म्हणूनच लोक म्हणतात, तुळशीबागेत बाप्पा पाहिलं की मन समाधानाने भरतं आणि खरेदी केली की पिशवी देखील समाधानाने भरते. या वर्षीची त्यांची सजावट ही अप्रतिम झाली होती. असं वाटत होतं की मी जणू वृंदावनमध्येच उभा आहे. भक्तिमय वातावरण आणि प्रसन्नता प्रत्येक गोष्टीमधून येत होतं. सजावटीमधले बारकावे आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेतली गेली होती. मी नतमस्तक करतो त्या कारागिरांना ज्यांनी हे भव्य सजावट उभी केली, कारण जेवढं भव्य आपल्याला हे दिसतं तेवढं त्यांची मेहनत त्याच्या पाठीमागे लपलेली असते. हा आहे केशरीवाडा, जिथे आपल्या पुण्यातील मानाचा 5वा गणपती स्थायिक आहे. हे श्री केशरी टिळक गणपती. या गणपतीचे वैशिष्ट्य असे की हा गणपती लोकमान्य टिळकांनी स्थापन केला होता. केशरीवाडा मुळात लोकमान्य टिळकांचं घर. इथूनच सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. स्वातंत्र्य संग्रामात या गणपतीने लोकांना एकत्र आणलं. आजही इथे गणपती बसवला जातो आणि पुणेकर त्याला मानाचा 5वा गणपती असा मान देतात. हा गणपती म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि राष्ट्रभक्तीचा संगम मानला जातो. जिथे आजकालच्या काळात 2025 मध्ये गणपतीच्या प्रत्येक मिरवणुकीत तुम्हाला डीजे, मोठे मोठे साऊंड दिसतील, पण
पुण्याच्या या ठिकाणी गणपतीच्या मिरवणुकीत तुम्हाला पारंपरिक पद्धतीने ढोल ताशानेच मिरवणूक दिसेल. हेच पुण्याला वेगळं करतं. कारण पुणे हे फक्त विद्येचं माहेरघर नाही, तर संस्कृती परंपरांनी जपलेलं आपलं हृदय आहे. तिथे असणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक मूर्ती ही आपल्याला त्या काळातील क्रांतीवीरांनी केलेला संघर्ष आपल्या डोळ्यासमोर आणतो. आणि आता तो क्षण आला आहे ज्याची पुणेकर वाट पाहतात. त्या गणपतीकडे ज्याचे दर्शन घेतल्याशिवाय पुण्याची यात्रा अपूर्ण राहते. सोन्याच्या सिंहासनावर विराजमान दगडूशेठ हलवाई गणपती नेत्रदीप मूर्तीसमोर आलो की भक्त हरखून जातात. भक्त म्हणतो, इथे आलो की बाप्पा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. इथे आलो की चिंता नाहीशी होते. ढोल ताशांचा गजर, शंखनाद, आरतीचा आवाज आणि मनातून उमटतो फक्त एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खरंच बाप्पांच्या मूर्तीसमोर गेलं की मन कसं प्रसन्न होतं. डोक्यातला राग, द्वेष, चिंता ही नाहीशी होऊन जाते आणि असते फक्त ती ओठांवर स्माईल. आता तुम्हाला एवढं सगळं फिरवलं आणि पोटाला कावळे नाही ओरडले असं कधी झाले का? त्यामुळे शेजारी खाऊ गल्लीत जाऊन ताव मारला आणि परतीच्या प्रवासाला निघालो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत